आता आज सकाळी ना मी दक्षच्या स्कूलमध्ये त्याचा रिझल्ट बघून आले होते, पण त्यानंतर ना दुपारच्या वेळेला मला शिवणकाम होतं. गेल्या 5 ते 6 दिवसापासून ना बिलकुल शिलाई मशीनचं काम झालं नाही आणि येत्या 3 दिवसामध्ये मला पूर्ण 9 ब्लाऊज कंप्लीट करून द्यायचं आहे. याचं बर्डन थोडंसं वाढलं म्हणून घरातले पटापट सकाळी सगळे कामं आवरते आणि दुपारच्या वेळेला हे काम घेऊन बसले होते. तोपर्यंत दक्षिण पूर्ण घरामध्ये असं खेळ भांड्याचा पसारा करून ठेवला होता. तो खेळत होता तोपर्यंत कामं आवरले. संध्याकाळी कांदे नव्हते, तेच घेण्यासाठी गेले होते, पण तिथे गेल्यावर कळलं की कांद्याचे रेट तर खूप जास्त वाढलेले आहे. तुमच्या इकडे कांद्याचे रेट सध्या काय चालू आहे मला कॉमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. आणि येताना छान असे ताजे मी दोडके आणले होते. आता याचीच भाजी करायची होती, पण त्यानंतर दक्षूचा प्लॅन चेंज झाला की आई आज तू पत्तागोबीच बनव. म्हणलं चला आता त्याचं ऐकावं आणि पत्तागोबी बनवावी. बरेच बायकांना ग्लासनी पत्तागोबी कट करतात, पण मी अशी चाकूनेच कट करते. तुम्ही कशी करता मला कॉमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. आणि गेल्या 2 दिवसापासून यांची फरमाईश होती की ठेसा बनव, मग तेच बनवायला घेतला होता आणि इकडे पत्तागोबीची भाजीसुद्धा बनवत होते. एका पातेल्यामध्ये ना जिरं मोहरी तडतडू दिलं, त्याच्यानंतर अद्रक लसूण हिरवी मिरची आणि थोडेसे शेंगदाणे आबडधोबड मिक्सरमधून काढून तेल टाकून छान फ्राय करून घेतलं. हळद मीठ टाकलं आणि त्यानंतर बारीक केलेला पत्तागोबी त्याच्यामध्ये टाकला, मिक्स होऊ दिला आणि थोडीशी मुगाची डाळ टाकून शिजवून घेतलं. आता एकदम सिंपल पद्धतीने बनवलं हे, कारण की जास्त मसाल्याचं दक्षूला सुद्धा आवडणार नाही. आणि इकडं मी तोपर्यंत स्वयंपाक करत होते. दक्षूचा असं माझ्याजवळ बसून अभ्यास चालू होता. आणि ठेसा जो आहे ना तव्यावरती असं गरम गरम तांब्यानेच केलेला खूप छान लागतो. आता की त्याने केलेला पसारा त्याच्याकडूनच स्वच्छ करून घेतला. असा होता माझा आजचा दिवस. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.